भारत हा मंदिरांचा देश आहे. हे तर आपल्याला माहीतच आहे. पण त्या मंदिरामध्ये काही मंदिरं आपल्या वेगळेपणामुळे सुद्धा प्रसिद्ध आहेत. भारतातील मंदिरे ही विविध रूपामध्ये आपल्यासमोर येतात. त्यातील काही मंदिरे ही एकदम साधेपणा दाखवतात, तर काही मंदिरे ही सोन्यापासून सुद्धा बनवलेली असतात. तर अशाच एका सुवर्ण मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. आज आपण आलोय वेल्लोरचं सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी. वेल्लोर संकुल हे भारतातील तामिळनाडूमधील तिरुमलाईकोडी किंवा मलाईकोडी येथे हिरव्या टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे तिरुपतीपासून 120 किलोमीटर, तर चेन्नईपासून 145 किलोमीटर, पॉंडिचेरीपासून 160 किलोमीटर, तर बंगलोरपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराची उभारणी 24 ऑगस्ट 2007 रोजी झाली आणि तेव्हापासूनच सगळ्या धर्मातील भाविकांना या मंदिराचे दर्शन करता येते. या तिरुपुरमचे वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर, ज्याचे विमानम आणि अर्धमंडपम शुद्ध सोन्याने मिळवलेले आहे, ज्यामध्ये देवी लक्ष्मी विराजमान आहे. हे मंदिर जवळपास 100 एकर जमिनीवर वसलेले आहे आणि वेल्लोर आधारित धर्मदाय ट्रस्ट श्री नारायणी पीडम यांनी बांधलेले आहे, ज्याचे अध्यक्ष आध्यात्मिक नेते श्री शक्ती अम्मा, ज्यांना नारायणी अम्मा म्हणूनही ओळखले जाते. सोन्याचे आच्छादन असलेले मंदिराचे काम अत्यंत कुशल कामगारांनी केलेले आहे. यामध्ये सोन्याच्या पट्ट्यापासून अगदी कमी जाडीचा सोन्याचा पत्राही तयार करणे व त्यानंतर त्यात तांब्याच्या धातूवर बसवणे ही कामे अत्यंत कुशलतेने केलेली आहेत. असे 9 ते 10 सोन्याचे पत्रे एकमेकांवर बसलेले आहेत. असे या मंदिरातील अत्यंत सुबक कलाकृती या कारागिरांनी बनवलेल्या आहेत. या मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग हा स्टार शेपमध्ये बनवलेला आहे आणि ज्याच्या आजूबाजूला सुंदर अशी फुलझाडे आणि हिरवळ आहे. या मार्गावरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध आध्यात्मिक संदेशही तुम्ही वाचू शकता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.